ची दुर्गम्य इच्छा होती की श्रीमद भागवत कथा झाली पाहिजे आणि त्या इच्छेची फलश्रुती त्या सर्व मंडळीचे प्रयत्न आणि भगवान परमात्म्याची अर्थात कृपा असेल, कारण कृपेशिवाय सत्संग लाभत नाही आणि जोपर्यंत क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नीनो काही त्रिपुरारी सांगितले जे आज जगतातील प्रत्येक संप्रदायाकडे प्रत्येक धर्माकडे जे वाङ्मय आहे ना ते प्रत्येक वाङ्मय भगवान शिवांच्याकडचे। मी जाणीवपूर्वक बोलतोय, तो कोणताही धर्म असू द्या, तो कोणताही संप्रदाय असू द्या, एका गंगेने तुमच्या आमच्या शरीराची शुद्धी होते आणि दुसऱ्या गंगेने तुमच्या आमच्या अंतकरणाची शुद्धी होते। मी तुम्हाला श्रीमद भागवत सांगत नाही, त्या श्रीमद भागवताची फलश्रुती त्याची महती सांगतो, लक्षात घ्या। अंतकरणाची शुद्धी झाल्यावर काय होतं? अंतकरणाची शुद्धी झाली रे झाली की त्या देवाला शोधावं लागत नाही। तो भगवान परमात्मा ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना ती जागा शोधत असतो। तो भगवान परमात्मा शुद्ध झालेल्या अंतकरणामध्ये येऊन राहतो। एवढी गोपाळ तुका म्हणची माणसाचं त्या जवाहिऱ्याकडे हिरा असतो। तो हिरा कधी तुम्हाला रस्त्यावर येऊन सांगत नाही माझी किंमत काय होती, ही फक्त त्याचं निरीक्षण करणारा
जो हिऱ्याचा रत्न पारखी आहे ना, तो ठरवत असतो त्याची किंमत काय. महती दोन पद्धतीने सांगितली जाते. तुम्ही म्हणाल महाराज श्रीमद भागवत सांगा ना आम्हाला, पण श्रीमद भागवत सांगण्यापूर्वी माणसाला एखाद्या वस्तूची, एखाद्या पदार्थाची त्याची जर महती कळाली नाही ना, तर बराच मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता असते. महती कळणं खूप गरजेचे. एक स्वरूप लक्षणानं महती सांगितली जाते आणि दुसरी गुण लक्षणानं महती सांगितली जाते. स्वरूप लक्षणानं त्याचा परिचय होतो, पण स्वरूप लक्षणानं केलेली महती ही बदलती असते, स्थिर नाही. उदाहरण सांगू का? आपण कधी कधी एखादा माणूस पाहतो, पांढरे शुभ्र कपडे असतात, कपाळाला भळा मोठा गंध असतो, डोक्यामध्ये टोपी असते आणि आपण त्याचं स्वरूप बघितल्यानंतर आपल्याला तो अट्टल वारकरी वाटतो. पण ज्यावेळेस त्याचं मुख उघडलं जातंय ना, तेव्हा आपल्याला वाटतं याचं तोंड बंद होतं तेव्हाच बरं होतं. हे स्वरूप लक्षण झालं. त्याचं तोंड उघडणे हे त्याचं गुण लक्षण झालं. आणि अनेकांची प्रचिती ही गुणानं येते, लक्षात घ्या. श्रीमद भागवताची गुण महती काय हो? श्रीमद भागवत तुम्हा आम्हाला मोक्ष प्रदान करते. नुसतं मोक्ष प्रदान करत नाही. जो या श्रीमद भागवत कथेला आयोजन करतोय, याच्यासाठी तन मन धनानं त्या ठिकाणी योगदान देतोय, त्यांना कन्या पुत्र होती जे सात्विक. या ठिकाणी जगन्नाथ महाराज आणि त्यांचा पुत्र मयूर महाराज, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. महाराज म्हणतात, या ग्रंथाचं चिंतन करत असताना श्रीमद भगवद्गीता माणसाने जगावं कसं हे शिकवते. माणसाचं कर्म कसं असलं पाहिजे हे श्रीमद भागवत आम्हाला, श्रीमद भगवद्गीता शिकवते. माणसाने कर्म करावं, पण कर्म करत असताना त्याचा अहमपणा आपल्या अंतःकरणामध्ये असता कामा नये. आणि म्हणून भगवद्गीतेची फलश्रुती, त्याचं सार एका शब्दामध्ये भगवान परमात्मा सांगतोय, कर्म करा पण मा फलेषु कदाचन. हे ब्रीद ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, ते निष्काम कर्मयोगी, त्यांच्या जीवनामध्ये निष्कामता आहे. आणि माऊली ज्ञानोबा म्हणतात, एकदा माणसाकडे निष्कामता आली रे आली की ते ज्या ठिकाणी जातात ना त्या ठिकाणी ते यशस्वी होतात. का निष्कामता आली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून भगवद्गीता आम्हाला जगावं कसं हे सांगते, आणि श्रीमद भागवत आम्ही मरावं कसं हे शिकवते.
तुम्ही म्हणाल मरणाचं शिकवावं लागतंय. महाराज, आपल्याला घर बांधायचं असेल ना, घर, तर आपण कित्येक वर्ष त्याची तयारी करतोय. विटा आणून ठेवतोय, सिमेंट आणतोय, जे कोणी त्याचे आर्किटेक्ट असतील त्यांना त्याची जी काही व्यवस्था असेल ती व्यवस्था करतोय. नुसतं घर बांधायचं असेल तर 4-4, 5-5 वर्ष तयारी करतोय. पण आम्ही मरणाची तयारी केली का? मरण शब्द उच्चारल्याबरोबर अनेकांच्या अंगावरती यदा कदाचित काटा सुद्धा उभा राहिला असेल. का घाबरतो आम्ही मरणाला? खरं म्हणजे मानवी जीवन हे क्षणभंगूर आहे, याची प्रचिती अनेकांना आलेली. काही क्षणामध्ये तुमच्या आमच्या जीवनातील पुढील क्षणाचा भरोसा नाहीये. पण असं असताना सुद्धा हे योगी, जपी, तपी या प्रत्येकानं आपला काळ साधला. नुसता साधला नाही महाराज. तुकोबारांसारखा महात्मा म्हणतो, देवा, माझ्या अध्यात्माची फलश्रुती जर कोणती असेल तर माझा शेवट गोड झाला पाहिजे रे. याजसाठी गेला होता, 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 याजसाठी गेला होता. शेवटचा शेवट तो भला माझा बहुगोड झाला. आपण श्रीमद भागवताचा प्रवास पाहतो पा. श्रीमद भागवत भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानं नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकदेव महात्म्यांना सांगितलं, शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं. श्रीमद भागवतामध्ये अनेक ऋषीमुनी यज्ञ करण्यासाठी जमलेले आहेत. आणि ते यज्ञ करत असताना आपल्या उरलेल्या वेळेमध्ये आपल्या वेळेचा अपव्यय होऊ नये आणि त्या सर्व ऋषी मुनींसमोर, सुतजी महाराजांसमोर शौनकादी ऋषी बसलेले आहेत. आणि त्यांच्या समोर सुतजी महाराज म्हणतात, पहा, लक्षात घ्या,
श्रीमद भागवतामध्ये 3 संवाद महत्वाचे आहेत. तसे संवाद बरेच येतात. पहिला जो संवाद आहे तो सूतजी महाराज आणि शौनकादी ऋषींचा आहे. दुसरा संवाद आहे तो व्यास महर्षी आणि नारदांचा संवाद आहे. आणि तिसरा संवाद आहे तो राजा परीक्षिती आणि महर्षी शुकदेव महाराज. या तीनही संवादामध्ये तिघांचा परिचय वेगवेगळा होतोय. पहा, पहिला जो संवाद आहे ना तो साधारण संवाद आहे. होत ना ऐकणारे श्रोते, श्रोता आणि वक्ता याच्या अंतकरणाच्या भूमिकेवरती त्या कार्याचा बोध ठरत असतो. पहिले जे वर्णन केलेलं आहे सूतजी आणि शौनकादींचं, त्यामध्ये श्रीमद भागवत कथा हे प्राधान्य नाहीये. आपल्या यज्ञातील उर्वरित वेळ दुसरीकडे जाऊ नये म्हणून भगवंताचं चिंतन लक्षात घ्या, म्हणून ते साधारण आहे. दुसरे संवाद जो आहे तो नारद महर्षी आणि व्यासांचा आहे. ह्या दोघांच्या संवादामध्ये थोडस त्यागाचा आणि वैराग्याचा अभाव बघायला मिळतोय. बघा कोणाच्या जीवनात बोलतोय मी. या जगाला म्हटलं जातंय व्यास उचिष्ट जगत रे. यांच्या जीवनात काय म्हटले मी. तुम्ही म्हणाला वैराग्याचा अभाव, हो आहे ना. ज्यावेळेस पुत्र जन्माला आला ना, पुत्र मोहाने ग्रस्त झाले, धावत सुटले त्याच्या मागे, म्हणजे मोह गेलेला नाही. आणि नारद महर्षी, नारदांचं जीवन तुम्हाला माहिती आहे, म्हणून हा मध्यम सांगितलेला आहे. आणि तिसरा जो संवाद आहे राजा परीक्षिती आणि शुकदेव महाराज, हा उच्च कोटीचा आहे. कारण दोघांच्या जीवनामध्ये मूर्तिमंत त्याग आहे. किती त्याग आहे हो. एकानं सर्वस्वाचा त्याग केलाय, साम्राज्याचा त्याग केलाय, आपल्या वैभवाचा त्याग केलाय, आणि सर्वस्वाचा त्याग करून राजासमोर येऊन बसलाय, शुकदेव महाराजांसमोर येऊन बसलाय. आणि जो वक्ता आहे त्याने तर माई नाही, बाप नाही, जन नाही, जन विजन झाले आम्हा. या बोधाप्रमाणे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तो ब्रह्मरस सेवन करण्यामध्ये लीन असलेले शुकदेव महाराज. आणि म्हणून या कथेला आरंभ करत असताना या कथेची फलश्रुती आणि या कथेची महती पद्मपुराणाने सांगितले, लक्षात घ्या. दुसरी महती सांगितली ती स्कंद पुराणामध्ये आलेली आहे. आणि सूतजी महाराजांनी सांगितलं की मी ती कथा तुम्हाला सांगण्यापूर्वी अगोदर आपण त्या आराध्याला पहिले वंदन करूया. आणि म्हणून त्या आराध्याला त्या ठिकाणी वंदन करण्यात आलं, त्यांचं मंगलाचरण करण्यात आलं. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या श्लोकाचं चिंतन सांगण्यापूर्वी असं म्हणतात की ही कथा ज्या ठिकाणी झाली ना, त्या कथेचं ठिकाण आहे नैमिषारण्य. सर्व ऋषीमुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं आम्हाला भगवान परमात्म्याचं गुणानुवाद करणारी कथा करायची. ब्रह्मदेवानं सांगितलं मग अडचण काय. त्यांनी सांगितलं काही नाही,
कोणत्या जागेवरती कथा केली पाहिजे लक्षात घ्या. आपण अनेक वेळा म्हणतोय की ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथा करायचे, भगवान परमात्म्याचे गुणानुवाद करायचे, ती भूमी पवित्र असली पाहिजे, ती जागा शुद्ध असली पाहिजे. आणि असं सांगितल्यानंतर त्या ऋषी मुनींनी सांगितलं की आम्हाला असं ठिकाण सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं मी माझ्या या विश्वाची उत्पत्ती स्थिती या कामामध्ये व्यस्त आहे. मी तुम्हाला एक चक्र देतो. तुम्ही ऐकताय ना कथा? थोडं स्वर कमी करा त्याचं. मी तुम्हाला एक चक्र देतो. हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल ना त्या ठिकाणी तुम्ही श्रीमद भागवताची कथा करा. ब्रह्मदेवानं चक्र दिलं आणि त्या चक्राच्या मागे सर्व ऋषी मुनी निघाले. ते चक्र एका ठिकाणी येऊन थांबलं. त्या ठिकाणाचं नाव होतं नैमिषारण्य. आणि ब्रह्मदेवानं जे चक्र दिलं होतं त्या चक्राचं नाव होतं मनोमय चक्र. आता लक्षात घ्या, ज्याचं मनोमय चक्र थांबलंय ना तो या कथेचा श्रोता आहे. आता आपण तपासलं पाहिजे. नैमिष ज्याच्या पुढे कुठलंही आमिष नाही असं नैमिष, ज्याच्या जीवनामध्ये शून्यता प्राप्त झाले, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. या बोधावरती जे पोहोचलेले आहेत ना ते खऱ्या अर्थानं श्रीमद भागवताची श्रोते आहेत. सुतजी महाराज या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं मंगलाचरण करतात. मंगलाचरण करत असताना सुतजी महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा आहे कसा, त्याचं रूप सांगितलंय. तो भगवान परमात्मा सत आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. लक्षात घ्या, सत म्हणजे या जगातामध्ये आपण जर बघितलं तर आपण अनेक वेळा हा शब्द उच्चारतोय. सत्य हा शब्द अनेक वेळा उच्चारतोय. पण सत्य कशाला म्हणतात? कोणी सांगेल का? सत्य कशाला म्हणतात? एका वाक्यात ऐका, ज्याला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तीनही काळामध्ये नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणतात. आणि म्हणून या जगामध्ये सत्य जर काय असेल तर तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. सत्य तू, सत्य तू
सत्य तू. या जगतामध्ये सत्य फक्त भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्याचं वंदन करताना, मंगलाचरण करताना सत चित्त सांगितले. चित्त म्हणजे प्रकाशमान. मग आपण म्हणतोय हा उजेडही प्रकाशमान आहे. आपल्याला सकाळी ज्याच्या माध्यमातून आपण उठतोय तो सूर्य सुद्धा प्रकाशमान आहे. आणि रात्री अंधारामध्ये जो तुम्हा मला शीतलता देतोय तो चंद्र सुद्धा प्रकाशमान आहे. पण आपण भूगोलामध्ये शिकताना एक स्वयंप्रकाशी आणि दुसरे परप्रकाशी हे दोन प्रकार शिकलेलो आहोत आपण. हा बाकीचा जो प्रकाश आहे तो परप्रकाशी. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश आहे. म्हणून तो भगवान परमात्मा हा स्वयंप्रकाशी. म्हणून सांगितलेले सतचित. आणि तिसरं जे स्वरूप आहे देवाचं आनंद, हे भगवान परमात्म्याचं मूर्तिमंत स्वरूप आहे. तो आनंद स्वरूप आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं गुण गायले जातात ना, त्या ठिकाणी अनेकांना आपल्या दुःखाचा विसर पडतोय. आनंद दोन पद्धतीचा आहे. एक साधनाजन्य आनंद आहे आणि दुसरा स्वयंसिद्ध आनंद आहे. आपल्याला अनेक वेळा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी कोणाला अमेरिकेला जावं लागतंय, कोणी इंग्लंडला जातात, काही दुबईला जातात, काही भारतातील अनेक स्थळांना भेट द्यायला जातात. पहा, पण तो आनंद किती काळ असतो? जोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ती रमणीय स्थळ पाहतोय, भेटतोय, फिरतोय, तोपर्यंत तो आनंद असतोय. परतीच्या प्रवासाला विमानामध्ये बसलो रे बसलो की जे दुःख आम्ही विमानातून उतरताना सोडलेलं असतंय ते तिथंच मानगुटीवरती बसते. याला साधनाजन्य आनंद म्हणतात. काही काळापुरता जो मिळतो ना तो साधनाजन्य आनंद आहे. पण भगवान परमात्म्याचं नुसतं चिंतन जरी आपण करायला लागलो ना तरी भगवान परमात्मा नंतर विचारात येतो, अगोदर आनंद होतोय. म्हणून असं म्हणतात की तो भगवान परमात्मा गोकुळात येण्याच्या अगोदर आनंद अगोदर आला आणि भगवान परमात्मा नंतर आला. म्हणून आपण ज्यावेळेस त्या भगवंताचा जय जयकार करतो ना त्याच्या अगोदर आनंद शब्द उच्चारतो आणि नंतर म्हणतोय जय कृष्ण लाल की. बरोबर का? तर तो भगवान परमात्मा आनंद स्वरूप असल्यामुळं आपल्या स्वरूपाला अगोदर आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद. आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद. आनंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला, लागू दे मनाला छंद. 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 आनंद कंद सच्चिदानंद गोविंद लागू दे मनाला छंद. गोविंद लागू दे मनाला
गोविंद लागू दे मनाला छंद असतील. पण ज्यांचे आमच्या तुकोबारायांचे, आमच्या माऊली ज्ञानोबारायांचे, आमच्या नादबाबांचे ज्यांचे 2-4 अभंग पाठ झालेत, ज्यांना सर्वसाधारणपणे हरिपाठ करता येतो, मला सांगा, ज्यावेळेस उदरनिर्वाहाची व्यवस्था नव्हती त्यावेळेस एखाद्या तरी कीर्तनकाराने आत्महत्या केल्याचं ऐकायला आलंय का? या सामंजस्याच्या उंचीचा विजय आहे, लक्षात घ्या. ही उंची कोणती आहे? आणि ही सामंजस्याची उंची हे फक्त अध्यात्म देऊ शकते. आम्ही आमच्या मुलांना सुशिक्षित करू शकतो, पण सुसंस्कारित करण्यासाठी तुम्हा आम्हाला या मंडपामध्येच यावं लागेल. आणि म्हणून आपण त्या देवाचे रूप पाहत होतो. तो आनंद स्वरूप आहे, सतचित आणि आनंद स्वरूप असलेला तो भगवान परमात्मा, हे त्याचं रूप आहे. पण त्याचं कार्य काय? विश्वोत्पत्त्या. तो भगवान परमात्मा विश्वाची उत्पत्ती करतो. महाराज, आपण एखाद्याला थोडस खायला घातलं ना, 5-50 लोकांना सांगून मोकळं होतो. महाराज, आपलं घर रस्त्यावरती, तसं नाही. रोज चहा घ्यायला, जेवायला अनेक माणसं असतात. आणि ज्या दिवशी आपण आपल्या पुण्याईचं बखान करतो ना, त्या दिवशीच आपल्या पुण्याचा क्षय झालेला असतो. पुण्य सांगायचं नसते. पण ज्या भगवान परमात्म्यानं तुमचं आमचं पालन पोषण केलं, तुम्हा आम्हाला सांभाळलं, मला सांगा ना, त्याने कधी म्हटले का? ज्यावेळेस एक नवजात बालक जन्माला येते ना, त्यावेळेस त्या माऊलीच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा तो भगवान परमात्मा आहे. कोणी केली बाळा दुधाची? बाळा दूध कोण करीत उत्पत्ती, बाळा दूध कोण करीत उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीत उत्पत्ती, बाळा दूध कोण करीत उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सब दोनी, वाढवी श्रीपती सब दोनी, अरे नाटवी कृपाळू देवासी, अरे नाटवी कृपाळू देवासी, वाढवी श्रीपती सब दोनी, वाढवी श्रीपती सब दोनी, दोनी के निवास तारे नाटवी कृपाळू देवासी, अरे नाटवी कृपाळू देवासी, विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. तुमच्या आमच्या अंतकरणातील त्रिविध तापानं दग्ध झालेलं तुमचं आमचं जीवन, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक, अशा भगवान परमात्म्याला मी नमन करतोय. या ठिकाणी भगवान परमात्म्याचं मंगलाचरण केलेलं आहे. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात की आलेल्या इंद्रानं शुकदेव महाराजांना विनंती केली, महाराज, माझ्याकडे असलेलं हे अमृत तुम्ही राजा परीक्षितीला पाजा. अमृताने काय होतंय? अमृत पिला रे पिला की माणूस लवकर मरतो, बरोबर का?
अमृत न ऐके मृत्यूची वार्ता. लक्षात घ्या, एखाद्या चांगल्या गोष्टीची उकळ होण्याची दाट शक्यता असते. नारद महर्षी त्यांच्या जवळ आले. आलेल्या नारद महर्षींनी शुकदेवांना आपल्या चिंतेचं कारण विचारलं. शुकदेवानं सांगितलं, अनेक ग्रंथाची निर्मिती केली, पण अनेक ग्रंथांची निर्मिती करत असताना अंतरात्म्याला जे समाधान मिळायला पाहिजे ते काही मला मिळालं नाही. त्यावेळेस आईनं सांगितलं, बाळा, अरे मला आता उतार वयामध्ये आधार कोणाचा आहे? तूच माझा आधार आहेस. म्हणून तिने त्या ऋषी मुनींना विनंती केली की माझा आधार तुम्ही हिसकावून घेऊ नका, तुम्ही माझ्या मुलाला काही घेऊन जाऊ नका. आणि कर्मधर्म संयोगानं एक दिवस सर्पदंश होऊन आई मरण पावली. असं म्हणतात की ज्यांना अनुकूलता आणि प्रतिकूलता याच्या पलीकडे ज्यांचं जीवन गेलेलं असतंय ना, त्यांना सुखदुःखाविषयी विषुन्नता वाटत नाही. लक्षात घ्या, तुकोबारायांच्या जीवनामध्ये जेव्हा दुष्काळ आला, ज्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या घरासमोर जगद्गुरु तुकोबारायांचं नाव उच्चारताना सुद्धा मान खाली घालून नाव उच्चारावं, त्याच मंडळीने जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आता भजन करू नका. काय? जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. ही माणसाला जी उंची प्राप्त होते ना महाराज, ही संयमानं प्राप्त होते. संतत्व त्याला बहाल होते महाराज ज्यानं खूप काही सोसलेलं आहे. असं म्हणतात, त्याच दगडाचा देव होतो ज्याला टाक्याचे घाव सोसता येतात. बाकीचे दगड तर जोत्यासाठी उपयोगाचे येतात. नारदानं आपलं जीवन चरित्र सांगत असताना आई गेल्याचं दुःख नाही महाराज, ही देवाची कृपा समजली. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात दुष्काळ आला, तुकोबाराय म्हणतात, बरं झालं देवानं पत्नी मरण पावली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, 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 बरे झाले देवा निघाले दिवाळे. बाळा दुष्काळ पिढा केली, बाळा दुष्काळ पिढा केली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. देवा बरं झालं. आणि नारदाने भगवान परमात्म्याचं चिंतन करायला सुरुवात केली. आकाशवाणी झाली. लोक अनेकाची शिकलेली सवरलेली माणसं म्हणतात, आकाशवाणी
आज सुद्धा होते ना, पण ते कळण्या एवढी बुद्धी आमची प्रगल्भ राहिली नाही. एखादी अनुचित घटना घडणार असेल ना, तर त्याचे संकेत अगोदर मिळतात. आपण हवामानाचा अंदाज कसा काय वर्तवला जातो एकदा विचारा त्यांना. लाल मुंग्यांचं वारूळ निघाल्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण असेल, कोणत्या झाडावरती कोणत्या पक्षानं घरटं बांधल्यानंतर किती पाऊस पडेल, हे संकेत आहेत. ही आकाशवाणी आहे. ही काय आहे? आकाशवाणी आहे. आपल्या मरणाचे संकेत सुद्धा प्रत्येकाला अगोदर मिळतात ना. पण आकाशवाणी ऐकण्यासाठी आमच्याकडे रेडिओ असला पाहिजे. रेडिओ गेलाय आमच्या घरातनं कधीच, लक्षात घ्या. हा, रेडिओ राहिला नाही महाराज. हे संकेत माणसाला मिळत असतात. आणि नारद महर्षी पुढील जन्मामध्ये त्या देवदत्त विण्याच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचे पार्षद झाले. असे नारद महर्षी भ्रमण करत असताना वृंदावनामध्ये आलेत. थोडा आपल्याला पण वेग घ्यावा लागणार आहे आज. महात्म्य संपवलंच पाहिजे. वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर त्या नारदांनी प्रसंग बघितला की एक तरुण स्त्री आणि 2 वयोवृद्ध झालेली अपत्य आपल्या मांडीवर घेऊन आक्रोश करते. तिच्या आजूबाजूला अनेक स्त्रिया आहेत. त्या ठिकाणी तिला आपल्याकडे असलेल्या त्या पंख्यानं हवा घालतात. त्या नारदांना बघितल्यानंतर त्या स्त्रीनं सांगितलं, ऋषीमुनी, तुम्ही अनेकांची दुःख दूर करता, माझं दुःख दूर करा. नारदांनी तिला परिचय विचारला. त्या स्त्रीनं आपला परिचय सांगितला. महर्षी, मला भक्ती म्हणतात. खरं म्हणजे मी द्रविड देशामध्ये वाढली. महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला. पण गुजर प्रांतीने जशी मी गुजरात मध्ये गेली ना, तशी मला विकलांगता प्राप्त झाली, दुर्बलता प्राप्त झाली. नारदांनी विचारलं, जे अशक्त झालेले, ज्यांच्या चेहऱ्यावरती तेज नाही, तेजहीन झालेले, अशी ही 2 मुलं कोण आहेत? त्यावेळेस त्या भक्ती मातेनं सांगितलं, हे माझ्या मांडीवरती असलेलं एक ज्ञान आहे आणि दुसरं वैराग्य आहे. भक्तीची प्रांगण आम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात. ओतप्रोत भरलेली भक्ती आम्ही पाहतो, पण त्या ओतप्रोत भरलेल्या भक्तीमध्ये आम्हाला ज्ञान आणि वैराग्याचा अभाव पाहायला मिळतो. ज्ञान आणि वैराग्य आम्हाला बघायला मिळत नाही त्या ठिकाणी. प्रत्येकाला भक्ती करावीशी वाटते हो. काहींना ज्ञान हवंसं पण वाटत असेल, पण वैराग्याचा स्वीकार कोणाकडे? म्हणून आपण नेहमी म्हणत असतो, जेवढी गर्दी आळंदीला असते ना, तेवढी गर्दी देऊला बघायला मिळत नाही. तुम्ही म्हणाल का? आळंदी मौली ज्ञानोबा आई आहेत महाराज. आईकडं ज्ञान आहे आणि ज्ञानासाठी माणूस धावतो, जातो ना ज्ञानाकडे. देहू म्हणजे वैराग्य. मला सांगा ना, वैराग्य कोणाला हवंय? कोणाला हवंय सांगा ना. कीर्तनकाराला सुद्धा नकोय महाराज. बाकीच्यांचं लांब राहिले महाराज. वैराग्य नकोय. आणि म्हणून यदा कदाचित देऊला थोडी कमी गर्दी असेल. त्या भक्ती मातेनं सांगितलं, माझे हे 2ही पुत्र पुन्हा सशक्त, पुन्हा तरुण, पुन्हा बलशाली व्हावेत. म्हणून नारद महर्षींनी प्रयत्न करायला सुरुवात केली. नारदांनी भजन करायला सुरुवात केली.
अनेक ग्रंथाच्या ऋचा म्हणायला सुरुवात केली. जशा ऋचा म्हणायला, श्लोक म्हणायला सुरुवात केली, तसे ते तरुण थोडेसे जागे झाल्यासारखे, ताजेतवाने झाल्यासारखे वाटायचे. पण पुन्हा ते गायन, ते श्लोक म्हणणे, त्या ऋचा म्हणणे थांबलं रे थांबलं की ते पुन्हा त्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हायचे. आणि म्हणून नारद महर्षींनी भगवान परमात्मा सनकादिकांना विनंती केली की काय केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं तुम्ही सत्कर्म करा. आता सत्कर्म म्हणजे सत्कर्माच्या अनेक व्याख्या होतात, लक्षात घ्या. देवाला सत्कर्मच अर्पण करायचं असते. त्याची पूजा जर करायची असेल ना तर त्या सत्कर्माच्या फुलानं करायची असते. आपण देवाची पूजा करतोय ना, जे भगवंतानं निर्माण केलंय त्याच्यानं करतोय ना. या विश्वातील प्रत्येक गोष्ट जर काय असेल तर ती देवानं निर्माण केलेली. तो भगवंत सांगतोय तू त्याच्यानं पूजा नको करू. तुला जर माझी पूजा करायची असेल ना तो स्वतःच्या कर्मानं माझी पूजा कर. मग स्वतःच्या कर्मानं जर ते देवाची पूजा करायची असेल तर अगोदर आपण आपलं कर्म तपासलं पाहिजे. देवाला जी वस्तू आपण अर्पण करतो ना ती वस्तू पवित्र असली पाहिजे. जे फूल अर्पण करतोय त्याच्यामध्ये सुंदरता असली पाहिजे, त्याच्यामध्ये आकर्षकपणा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये समर्पण भाव असला पाहिजे. असं कर्म जर असेल तेच कर्म आपण देवाला अर्पण करू शकतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. देवा मी तुझी पूजा करतो, पण कोणत्या फुलानं करतोय? माझ्या कर्माच्या फुलानं पूजा करतोय. देवा आता तुम्ही प्रसन्न झाले पाहिजेत. कर्माच्या फुलानं पूजा करायची असते आणि म्हणून आपण कधीतरी आपलं कर्म तपासलं पाहिजे. जगतामध्ये एखादी क्रिया करताना देवाला नाही घाबरलं तरी चालेल. मोठ्या धाडसानं वाक्य म्हणतोय पहा, देवाला नाही घाबरलं तरी चालेल, पण माणसानं आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे. म्हणून कसं काय आपल्या बहिणीला आपण तोंड दाखवायचं म्हणून एका डोंगरावरती गेले. तिथून आता उडी टाकणार तितक्यात त्यांना एक भगवा वेशधारी महात्मा मिळाला. त्याने सांगितलं, अरे तरुण आहेस, एवढ्या लवकर निराश झाला? एपीजे अब्दुल कलामाने आपलं सगळं जीवन चरित्र सांगितलं. त्याने सांगितलं, अरे देवानं तुझी याच्यासाठी जर नियुक्ती केली नसेल तर देवाच्या मनामध्ये याच्यापेक्षा मोठं काम तू करावं असं निश्चित ठरलेलं असावं. आणि म्हणून आज आपण ज्यांना आपली विमानं अनेक पद्धतीने, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणतोय, ते एपीजे अब्दुल कलाम. हा जीवनामधला जर परिवर्तन कशाच्या माध्यमातून असेल ते एका साधूच्या एका वाक्यावरून हा परिणाम आहे. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या साधूच्या दर्शनासाठी गेला. साधूचं दर्शन घेतलं आणि रडायला लागला. साधूने सांगितलं, काय दुःख आहे तुझ्या जीवनामध्ये? त्यांनी सांगितलं, पुत्र नाही, अंगणामध्ये वृक्ष आहे, त्याला फळ नाही, गोठ्यात गाय आहे, तिला वासरू नाही. साधू त्याने ध्यानानं बघितलं. त्याने सांगितलं, तुला या जन्मात नाही तर तुला 7 जन्मामध्ये पुत्र संतती नाही. आता एकपट असलेलं दुःख 7 पट झालं. म्हटले, माटलं होतं याच जन्मात नाही. आक्रोश करू लागला. त्यांनी सांगितलं, साधू महाराज तुम्ही काहीतरी करा.
संसारिकाचं जीवन पाहणं किती वेगळं असते, किती विचित्रता असते. साधून त्याच्या जीवनामध्ये तप करायचं आणि ते खर्ची करण्याचं काम कोणी करायचं? संसारिकाने. त्याने जास्तच क्षमा याचना करायला सुरुवात केली. त्याने सांगितलं, अरे ज्यांना पुत्र आहेत त्यांच्याकडे एकदा बघ, मग तुला पुत्र मिळावा त्याचा लोभ कमी होईल. त्यांनी सांगितलं, साधू महाराज तुम्हाला कळायचं नाही पुत्राचं सुख काय असतं ते. मला पुत्र प्राप्त होईल असं काहीतरी करा. साधू महाराजांना वाटलं याला या मृत्यू लोकाचं चक्र कळावं म्हणून एक फळ दिलं. सांगितलं आपल्या पत्नीला दे. हे सामर्थ्य त्या फळाचं नव्हतं, लक्षात घ्या. फळाचं सामर्थ्य नव्हतं, हे वस्तू सामर्थ्य नव्हतं, हे साधनेचं बळ होतं, हे साधनेचं सामर्थ्य होतं. फक्त दुवा म्हणून हातामध्ये ते फळ दिलं होतं. आता अनेक दिवस चर्चा चालू होती महाराज, आंबा खाल्ल्यानंतर काय होतंय ते. तर्क वितर्क सुद्धा झाले होते. ही साधनेच्या तपाची फळश्रुती होती. फळ घेऊन घरी आला, पत्नीला दिलं. आता पत्नीचा अगोदरच विश्वास संपला होता. ती म्हटली कुठे यांच्या मागे लागायचं. असं फळ खाल्ल्यानंतर कुठं काय संतती होते का? तुकोबरायांनी एका ठिकाणी सांगितलं, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. असं सांगितल्यानंतर तिने ते अविश्वासानं फळ गोठ्यामध्ये असलेल्या गाईला खाऊ घातलं. तिची बहीण होती, तिला संतती अनेक झालेली होती, पण घरामधली परिस्थिती अतिशय बेताची होती. तिने सांगितलं, अगं तू जर हे फळ खाल्लं ना तर मग तुला दिवस जातील, दिवस गेले की तुला काही काम करता येणार नाही, काही काम करता न आल्यामुळं तुला काही खाता येणार नाही. का तर गरोदर अवस्थेमध्ये स्त्रीनं काय खाल्लं पाहिजे, कसं जगलं पाहिजे हे तुला सगळं सांभाळावं लागेल. मग काय करते? काय नाही म्हटले, मी आता मला दिवस गेलेले आहेत, मला होणारी संतती मी तुला देते. मग मी काय करू? तू काही नाही, तुला मी संतती देत असताना संपत्ती तू मला दे तुझ्याकडची. दोघींचा निर्णय ठरला. हिने आपल्या पोटाला चिंध्या गुंडाळल्या, आपल्याला दिवस गेल्याचं नाटक केलं आणि 9 महिने 9 दिवसानंतर त्या बहिणीला पुत्र झाला. इकडे गोठ्यामध्ये असलेल्या गाईला सुद्धा एक वासरू झालं. खरं म्हणजे ते माणसाच्या शरीरासारखं होतं, फक्त त्याचे कान गाईच्या कानासारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. इकडं दिलेल्या संततीचं नाव. स्त्रियांना नेहमी आनंद वाटत असतो की आपल्या पुत्राच्या नावामध्ये आपलं नाव असलं पाहिजे. या धुंदुरीनं त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. लक्षात ठेवा. असं म्हणतात मुलगा चांगला जर जन्माला आला तर ते मायबापाचं पुण्य मानलं जाते. लक्षात ठेवा. सुशील जन्माला आला तर आईचं पुण्य, विद्वान जन्माला आला तर बापाचं पुण्य, दानशूर जन्माला आला तर वंशाचं पुण्य आणि श्रीमंत जन्माला आला तर स्वतःचं पुण्य. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन संपदा दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सुशील जन्माला आला आईचं पुण्य, विद्वान जन्माला आला बापाचं पुण्य. लक्षात घ्या. पण या विरुद्ध सुद्धा सुभाषितकार म्हणतात, पुत्र जर उन्मत्त जन्माला आला आईचा दोष, मूर्ख जन्माला आला बापाचा दोष, कंजूस जन्माला आला वंशाचा दोष आणि दरिद्री जन्माला आला स्वतःचा दोष. उन्मत्तो मातृदोषेण
पितृदोषेण मूर्खता, कार्पण्य वंशदोषेण, आत्मदोषेण दारिद्र्यता. आपण कधी कधी अनेक वेळा दुसऱ्याला दोष देत बसतो पहा. अगोदरच हा
Thank you.